दानिवली 2023च्या 32व्या पर्वामध्ये ओपन ग्रामीण मधला हा चौथा सामना तुमच्या समोर साई स्पोर्ट्स कारबा विरुद्ध व्हीके स्पोर्ट्स माहुलगाव. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर आपण बघत आहोत. व्हीके स्पोर्ट्स माहुलगावला मिळालेली आहे. जगन्नाथ पाटील आणि वामनजी भोईर यांनी प्रस्तुत केलेला गणेश 11 माहुलगाव कोईवाडा आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स खारबाव. चांगली स्टारकास्ट जोडी बाजूला मिस्टर कडक कल्पेश माहुलकर आणि महेश मांडावकर या आघाडीची जोडी. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती वेगाचा राजा रिषभ काटे. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल पहिलाच डाव. ऑन साइडला 30 सर्कलच्या बाहेर आपण बघत आहोत. लॉंग ऑन डीप मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतो. मिड विकेट मध्ये सामना होते सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल रिषभ काठे. ओ वेगवान चेंडू स्ट्रेट बॅटने ऑफ केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर पाहतोय. प्रयत्न भरपूर चांगले. हातालाही लागला बॉल पण गेलाय सीमारेषा पार. दमदार सुरुवात. कल्पेश माहुलकरचा पहिला कडक षटकार. ऍक्शन डिप्ले मध्ये खूप सुंदर प्रयत्न झाला. लॉंग ऑनचा फिल्डर करणला आपण त्या ठिकाणी बघितलं. स्वतःला स्ट्रेट करत असताना जरूर हात उंचावले होते त्याने हवेमध्ये पण बॉल लागून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. ओ आतमध्ये आला होता. इन कटर पडला बरोबर. ऍक्शन डिप्ले इंटरेस्टिंग असेल. पाहूयात आपण स्टंपच्या किती जवळून गेला बॉल. रिषभ काठेला पण बघत आहोत. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन. मिडल ला पडल्या बरोबर आतमध्ये येत असताना लेग स्टंपचा वरतून बॉल मागे खूप जवळून गेलाय. बचावलेले आहेत कल्पेश माहुलकर जे स्ट्रायकिंग एंडला. ओ चांगला फटका. ओठू बॉल रेट डाऊन दी ग्राउंड. पहिल्या बॉल वरती काय पडद्याला धडक मारत असताना बॉल साइड स्क्रीन वरती चौकार. मध्ये पॉइंट्स आहे. फिल्डर आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. थर्ड मॅनला आतमध्ये 5 फिल्डर आतमध्ये आहेत. ऑफ साईडला ऑन साईडला आपण मिड विकेट आणि फाईन लेगला आतमध्ये बघत आहोत. स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. बाहेर असताना हार्ड लेंथ बॉल होता. हलकीशी फील कसली करत होते मिड ऑफचे फिल्डर. हलकच समजलं नाही ते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल आणि तोपर्यंत सहजरित्या मिळत असताना आपण बघत आहोत त्या 2 धावा. अंपायरचा इशारा येतोय तो लेग बाईट स्टिक. आपण 3 वाजून 40 मिनिटं झालेले बघत आहोत. ओपन ग्रामीणचा पहिल्या फेरीतील अर्थातच या स्पर्धेमधला तुम्हाला हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण झोनमान टेंबोली विरुद्ध MS11 जाईमध्ये मॅच बघितली ज्यामध्ये टेंबोई विजयी झालेले आहेत. एकवीर मानकुली अगेन्स्ट गणेश 11 ज्या गोरसे बी मध्ये गोरसे बी विजयी झालेले आहेत. मागच्या मॅच मध्ये गोटेकर बी ला परास्त करण्यात आलं नायरा 11 बोरशेती संघाकडून. आणि आता या मॅच मध्ये आपण साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध व्हीके स्पोर्ट्स माहुलगाव कोईवाडा या 2 संघांना बघत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. पहिल्या 2 बॉलमध्ये आपण पहिल्या 3 बॉलमध्ये मध्ये एक डॉट होता. 10 धावा जरूर बघितलं कल्पेशा बॅटमधून. महेश मांडावकर प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला. एज आउटसाइड एज थर्ड मॅनला. हा एकाच हाताने कॅच पकडली आहे. पहिला धक्का शून्यावरती बाद. महेश मांडावकर आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 for 1 माहुलगाव.
विश्वचषक दानिवली मुरबाड ग्रामीणचा विश्वचषक 32व्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. आदर्श गाव धानिवलीच्या माध्यमातून 32 वर्षाची परंपरा सातत्य टिकवले या स्पर्धेच्या माध्यमातून या गावाने ही परंपरा टिकवत असताना आज इतक्या मोठ्या स्वरूपाची तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. फक्त 11 खेळाडूंची मेहनत नाही, संपूर्ण गावाचं योगदान आहे धानिवलीकरांचं. त्यामुळे आपण हा मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक 32व्या पर्वामध्ये बघत आहोत. मालगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स कारभारमध्ये मॅच. पहिला डाव सुरू, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. महेश मांडावकर शून्यावरती बाद झाले. मॅचचा चेहरा उघडला होता, आउटसाइड एज घेतली आणि थर्ड मॅनने एका जाताने झेल टिपला, ज्यावरती महेश बाद झाला. 13वरती 1. दुसरं षटक आणि बॉलिंग मार्कवरती समोरच्यांकडून गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतात समोरच्यांकडून. समोर आपल्याला फलंदाज त्याच्या पाहायला मिळतोय कल्पेश. स्ट्रेट बॅटने लॉफ केला, मिड ऑफ पाथ मध्ये चेंडू लॉंग ऑफला बाहेर. मिस्टर कडक इज ऑन फायर नाव. षटकार. गणपत शेठ गायकवाड यांचा कटआउटच्या मागे जी गाडी आहे, विनंती असेल प्लीज. रिफ्लेक्शन होते, सूर्याची किरण परावर्तित होत आहेत, त्या आरशावरून थेट मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना त्रास होतोय. कृपया करून ज्या ठिकाणी षटकार गेलाय त्याच्या थोडं बाजूला. एकोणीसावा धावफलकावरती प्रगतीपथावर दुसरं षटक आणि सुरुवात षटकाराने. कमी गती हार्ड बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील बिहाइंड विकेट. विकेट किपरने जरूर केली. कॉट बॅट जाडी ड्रिल करून दाखवतायत कल्पेश माहुलकर. आतापर्यंत त्याचा बॅट मधून आपण 2 षटकार बघितलेले, एक चौकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 19. प्रगतीपथावर दुसरं षटक. कल्पेश विकेट महत्वपूर्ण असेल. अजूनही मधल्या फळीचा मंगेश पॅव्हिलियन मध्ये. हार्डलेट बॉल ऑन साइडला भिरकावलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून चेंडू सीमारेषा पार करेल. षटकार. एक महत्वपूर्ण सूचना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना असेल, क्रीडांगणाच्या बाजूला आपण कृपया करून आपल्या गाड्या आणू नका. पार्किंग झोन मध्ये सर्वांनी गाड्या पार्क करा. तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्या ठिकाणी गाड्या पार्क करा. कारण तुम्ही जेव्हा क्रीडांगणाच्या जवळपास गाड्या आणता, बऱ्याच वेळा सूर्याची किरण त्या तुमच्या गाडीच्या आरशावरती परावर्तितून खेळाडूंनाही बऱ्याच वेळा त्रास होतो. या सूचना आम्ही वारंवार तुम्हाला करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा. 2 षटकार आतापर्यंत. लेन बॉल होता, बाहेर निघत होता. बॅटचा चेहरा उघडला, स्टिअर करत असताना आपण बघतोय कल्पेशला सिंगलने आमंत्रित करतात स्ट्रायकिंग एंडला हेमंतला. आणि सिंगल सोबत धावा फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 26 धावा. मॅचवर इनिंग सध्या तरी आपण बघत आहोत फलंदाज कल्पेश माहुलकर कडून. कारण 2 षटकार आलेले आहेत, एक चौकारी त्याचा बॅटमधून आलेला आहे आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना तो पाहायला मिळतोय. हार्डलेन बॉल मागचा जो बराच टेक ऑफ झाला होता, राईज झाला होता, ऑन साइडला हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बऱ्याच वेळेला बऱ्याच व्यावसायिक संघांमधून आपण कल्पेश माहुलकरला बघत आलेलो आहोत. मंगेश वैतीला आपण बघत आलेलो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स कारभार सध्याचा भिवंडीचा इन्फॉर्म संघ आहे. त्यामुळे मजा येणार या मॅच मध्ये. हा तर पहिलाच डाव. पॉवर प्ले सुरू आहे. 2 चेंडूंचा अजूनही शिल्लक. डावकरा त्याचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलेला हेमंत. स्ट्रायकिंग एंडला लेग स्टंपला बॉल फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला जज करतोय. फलंदाज बाद. 26 वरती दुसरा धक्का माऊलगावला.
करंडक आदर्श चषक दानवली स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडा नगरी पुन्हा गजबजलेले 32वा पर्व अंतिम दिवस हा स्पर्धेचा विसरता कामा नये. ठाणे विरुद्ध रायगड ही देखील मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळणार इव्हिनिंग सेशन मध्ये. उद्योगपती आदरणीय रमेश राणेसाहेब यांचं नुकतंच आगमन झालं. 32वा पर्वामध्ये आदर्श चषक धानविलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 2 विकेटचं नुकसान, 26 धावा. धावफलकावरती 2 षटकार ज्या गोलंदाज अक्षयच्या विरोधात आले त्याने विकेट मिळवली. हेमंत गरतला परत पाठवलं 0वरती. मैदानाच्या आतमध्ये आलाय मंगेश वैती. ही जोडी बऱ्याच वेळेला आपण बघितलं असेल. कल्पेश माऊलकर मंगेश वैती डाव बऱ्याच वेळेला सावरलेल्या कित्येक सामन्यांमध्ये. मग कल्पेशने चांगला स्टार्ट करून दिला. 24वरती नॉट आउट आहे. तर मंगेश आता आल्या मैदानाच्या आतमध्ये आणि ते चान्स जरूर घेईल. पावा प्ले सुरू आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज अक्षय सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला मेरिट वरती. फॉरवर्ड डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलच्या सहाय्यानं ओव्हर नंबर 2चा खेळ संपत. पावा प्ले कंप्लीट. 2 विकेटचं नुकसान. बॅटिंग करणाऱ्या विके स्पोर्ट्स माऊलगाव कोळीवाड्याची धावसंख्या 27-27. बरोबर 10 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं टाकण्यात आलेले आहेत. वेळवरती आपण बघत आहोत साई स्पोर्ट्स खारबाव संघाला खूप चांगल्या लढती आज आपण बघत आहोत. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि हा क्राऊड तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. माट्यांपरचे पुरस्कर्ते आदरणीय विलासजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आदर्श चषक धानविली 2023-24 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही गर्दी जशी जशी सूर्य अस्ताला जाईल तितकीच वाढत जाणार आहे. इव्हिनिंग सेशन ठाणे विरुद्ध रायगड मुरबाडच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधली ही पहिली एक्झिबिशन लढत, एक्झिबिशन मॅच. 24वरती कल्पेश माऊलकर आहे आणि मंगेश आला बरोबर फक्त सॉफ्ट हँडने सिंगल कन्वर्ट करत असताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला तोच असेल आणि स्ट्रायकर बॉलर पुन्हा एकदा येतोय 3rd ओव्हरमध्ये साई स्पोर्ट्स कारबावचा ऋषभ काठे. खूप सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे. खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना रिलीज पॉइंटला खूप वेगाने बॉल टाकत असताना पाहायला मिळालं आपल्याला फर्स्ट ओव्हरमध्ये. पण आता बॅटल दोन्ही बाजूला, एका बाजूला कल्पेशला पण बघत आहोत आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला मंगेश वैती. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. वेगवान बॉल त्या स्पॉटकडे बघत राहिला मंगेश जिथे बॉल पडला होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. पडला बरोबर कोणत्या बाजूने वळण घेतोय चेंडू पाहूयात आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. 27वरती धाव फलक प्रगतीपथावर 3रं षटक. ओव्हर द विकेट आले. ऑप्शनला पडला. हाईट फॅक्टर महत्वपूर्ण होतं त्यामुळे अपील करण्यात आली नव्हती. रिषभ आडव्या बॅटने रडार मध्ये होता. रेंज मध्ये बॉल गाव फेसला क्लिअर करेल मंगेश वैतीचा पहिला धमाका षटकार. या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे बॉलच्या बाबतीत. कधीही चेंडू हरवला, फुटला, भिजला तुम्हाला कोणत्याही षटकामध्ये नवीनच चेंडू देण्यात येईल. कॅप्टनचे बॉल तुम्हाला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नामफलकावरती 33 धावा. 2 विकेटचं नुकसान. ऋषभ काठे स्ट्रायकर बॉलर आहे मात्र दुसऱ्या बाजूने मंगेश झाला आणि त्याच्या विरुद्ध हा येत असताना षटकार. या षटकारासोबत 33 झालेल्या आहेत. पार्टनरशिप सध्या तरी हे फार गरजेचे असणार आहे. बॉल आला पण भरपूर घाण झालेला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय त्यामुळे कदाचित इथे नवीनच बॉल घेऊ शकत आहे ते दोन्ही फलंदाज आणि तो बेटर ऑप्शन असेल. तेच बघितलं
कल्पेश माहुलकरने चेक केलं की हा मॅच बॉल नाहीये, त्यामुळे त्यांनी नवीन चेंडू घेण्याचा पर्याय निवडलाय. 33 धाव फलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार रिषभ काठे. ओ सफल होऊन दिशा दिली आहे. डीप फाईन लेग, वेगाचा फायदा फलंदाजाने घेतलाय. डीप फाईन लेगला पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, चौकार. सतरावरती मंगेश वैती अवघ्या 5 बॉल मध्ये. प्रत्येक चेंडू नंतर करंट रन रेट वाढतंय, प्रोजेक्टेड स्कोर वाढत आहे. त्याचं कारण अटॅक करतोय मंगेश. टोएंडला लागला वेगाने बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग थ्रू करतायत, सहजरित्या मिळत असताना आपण बघतोय. 1 धाव आणि एका धावेसोबत धाव फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 44. 44 धावा प्रोडक्टिव्ह ओव्हर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये रिषभ काठे चाललेल्या 17 धावा. तिसरा षटक प्रगती पथावर. ज्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. मिस्टर कडक कल्पेश ऑन स्ट्राईक. ओ कडक शॉट ऑन साइडला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे पण फक्त बघत राहील. प्रेक्षक बनला तोही, कारण काय फटका होता. कल्पेश माहुलकरचा षटकारासोबत अर्धशतक पूर्ण होत आहे. माहुल षटकांचा खेळ संपवतो. 2 विकेटचं नुकसान. सात चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी आपण बघत आहोत. मंगेश वैद्य आणि कल्पेश माहुलकर मध्ये ही पार्टनरशिप डोकेदुखे ठरणार आहे, ज्यासाठी ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण जरूर त्या वर्तुळामध्ये चर्चा होत असताना बघितली. साई स्पोर्ट्स कारभाऊची. या मॅच नंतर आपण द्वितीय फेरीला प्रारंभ करणार आहोत. वनू स्पोर्ट्स किरणजी पाटील पुरस्कृत जयनुमान टेंभवली. आणि मी विनंती करेन धनेश 11 जय बजरंग गोरसेबी दोन्ही संघांचे कर्णधार पहिला ऑफिशियल कॉल टॉस साठी. मागची ओव्हर 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल. 23 धावसंख्येचं षटक राहिलं रिषभ काटेचं आणि प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी 84 दाखवत आहे. आज आपण गोरसेबी संघाला बघितलं होतं, त्यांच्या डावामध्ये जोर 80 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि तोच आजचा आपल्याला हाय स्कोर पाहायला मिळतो. पण या स्पर्धेचा हाय स्कोरचा आपण विचार केला तर तो 95 धावा के किशोरजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला 83 गावदेवी खार्डी संघ जो कल्याण डोंबिवली परिसरातील आहे. जरूर ते आज आपल्याला इव्हिनिंग सेशन मध्ये जॉईंट होतील.
क्वालिफायर मॅचेस तुम्हाला जरूर आज पाहायला मिळणार आहेत. अंतिम दिवस मुरबाड ग्रामीणचा विश्वकप आदर्श चषक दादवली 2023-24 32वा पर्व 54-50 ऑप्शनचा बाहेर व्ही शेप मध्ये लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफला फिल्डर पहिल्या टप्प्यावरती चांगली फिल्डिंग. बॉल पकडल्यानंतर थोडा तो बघत होता की मी एक्झॅक्ट उभा कुठे आहे, सीमारेषेच्या आतमध्ये असावा. थ्रो त्याने केलेला पण अंपायर्सला जरूर डाऊट आहे, त्यामुळे इथे चेक करण्यात येईल. पाहूयात आपण थर्ड अंपायरचा डिसिजन काय असेल. टेनकिक.in या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येते. कुणालजी मात्रे यांची वाहिनी खूप चांगलं टेलिकास्ट करत असताना या 32व्या पर्वाचं 6 कॅमेराचं 6+ ड्रोन. पाव्यात लॉंग ऑफला फिल्डर होते. चेंडू जसा उसळला होता ते हवेमध्ये मागे चालले होते. बॉल पकडल्यानंतर सीमारेषेवरती उभे होते. हे त्यांचा पाय लागलेला थ्रो करताना पाहूयात आपण. या गोष्टी चेक करण्यात येतील. आता टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा उचलण्यात येतोय आणि खूप वेगाने सध्या टेनिस बॉल डेव्हलप करत असताना आपण बघत आहोत. आणि अर्थातच थर्ड अंपायरचा डिसिजन 4 धावा चौकार मिळेल माहुलगाव टीमला. आणि या चौकारासोबत धाव फलकावरती आपण बघत आहोत 54 धावा. VK स्पोर्ट्स माहुलगाव कोळीवाडा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॉल जसा हवेमध्ये आला उजवा पाय त्यांचा सीमारेषेवरती त्या दोरीवरती बरोबर लागला होता. 22 वरती मंगेश लॉफ केलाय. वैतीने वाट लावायला सुरुवात केली आहे. लॉंग ऑन पार आणखी एक धमाका षटकार. मधून बघितलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये आपण 8व्या बॅटने त्याचा बॅटमधून षटकार बघितलेत. 28 वरती वेगाने सुसाट सुटलाय. 8 बॉल मध्ये 28. मंगेश कल्पेश दुसऱ्या बाजूने 10 मध्ये 30. हो पूल करण्याचा प्रयत्न पण इथे पडल्या बरोबर राईज झाला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. जर राईज तितका झाला नसता बॉल तर कदाचित बॅटवरती आला असता मंगेश वैतीच्या. खूप चांगली पार्टनरशिप सध्या आपण बघत आहोत 3ऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये. आणि खास करून मंगेश 4थ्या क्रमांकावरती आलाय पण 9 मध्ये 28 वेगाने. मंगेश आल्यानंतर कल्पेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच पाहायला मिळालाय. ऑफसमचा बाहेर वाईट यॉर्कर बँक ऑन टार्गेट. वाईटच्या रिटर्न क्रीजच्या आतमधून बॉल जात असताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऑफिशियल कॉल असेल वनू स्पोर्ट्स किरणजी पाटील पुरस्कृत जनुमान टेंबवली आणि धनेश 11 जय बजरंग गोरसेबी. टॉस साठी रिपोर्ट करायचे तुम्हाला. गोरसेबीचे कॅप्टन आलेले आहेत मोनिश पाटील टेंबवली. व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल झाला आणि स्क्वेअर लेग मधून चाललाय माग इनफिल्डच्या बाहेर. 1 धाव पूर्ण करण्यात आलेली आणि एका धावेचा साह्यानं टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो 61. 61 धावा. दोघेही सेट झालेले आहेत. स्लोगोर अजूनही बाकी आहे. आक्रमण मागच्या ओव्हर पासून मागच्या षटकामध्ये आपल्याला 23 धावा पाहायला मिळाल्या होत्या ऋषभ काटेचा जो स्ट्रायकर बॉलर आहे. पण मी सूरजचं कौतुक करेन जो या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बिकॉज पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये ड्राइव्ह करत असताना एरियल एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. षटक संपन्न 4 विकेट पडलेले 2 आणि माहुल गावची धावसंख्या 65 धावा.
संपन्न आपल्याला पाहायला मिळतोय. 65 धावा धावा फलकावरती आहेत. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय 32व्या पर्वामधला आदर्श चषक दानिवलीचा. आज इव्हिनिंग सेशन मध्ये तुम्हाला जरूर एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. 2 जिल्ह्यांना एकत्रित करण्याचं काम आदर्श चषक दानिवलीच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पण त्या मॅच दरम्यान आणखी एक रॉयल एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. महान भारत केसरी आणि हिंद केसरी थारचा मानकरी, कल्याणचा द्वारलीचा हरण्या बैल, हेमंत शेठ फुलोरे अर्थातच बबलू शेठ आणि श्याम भुईर यांच्या सौजन्याने त्याची इथे तुम्हाला जरूर एंट्री पाहायला मिळणार. आणि आमच्या दानिवली गावातील तरुणांकडून एक विशेष आकर्षण, तुम्ही जेव्हा इथे उपस्थित राहाल ते सरप्राईज आहे, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी सर्व पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना असेल. ठाणे विरुद्ध रायगड ठीक 8 वाजता संध्याकाळी 32वा पर्व मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक आदर्श चषक दानिवली. 65 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. 34 वरती कल्पेश माऊलकर, 29 वरती मंगेश वैती. स्लॉगर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेले गोलंदाज नितेश पाटील. महत्वपूर्ण असणारे षटक आणि सध्या तरी ऑफ स्टंपचा गाड घेऊन तुम्हाला पाहायला मिळतोय तो मंगेश वैती. आक्रमक मोड ऑन केलेला आहे. ओ टॉप एज हवेमध्ये बॉल, मिड विकेटचे फिल्डर वेगाने बॉल वरती वॉल जॅच आणि सेफ हँड. करण पाटील सेफ हँड तुम्हाला पाहायला मिळतात. साई स्पोर्ट्स कारभावचे 65 वरती तिसरा धक्का. 29 धावसंख्येची बारदार खेळ साकारून मंगेश वैती बाद. तर नाणेफेक आपण करणार आहोत आणि अशा मॅचची नाणेफेक ज्या मॅचवर आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एका बाजूला टेंबिवली, दुसऱ्या बाजूला गोसाई. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करणं आपण तयार राहा आणि रमेशजी राणे यांना विनंती करणं आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास टॉस केलं आहे. तर इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. मंगेशच्या विकेट नंतर कदाचित या डावामध्ये फरक पडू शकतो. धावसंख्येची गती कमी होऊ शकते. धावसंख्या जरूर रोखली जाऊ शकते. 29 धावसंख्येचं वारदार योगदान 12 बॉलमध्ये. 65ला 3 गोलंदाज तयार. ऑफ स्टंपचा बार टेकन. 1 मोर विकेट. लागोपाठचा दुसरा धक्का देत असताना गोलंदाज नितेश आणि 65 वरती हा चौथा धक्का बसतोय माऊलगावला. हॅट्रिक बघितलेले पाहूयात या डावामध्ये, या ओव्हरमध्ये आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. स्क्रीनवरती जरूर तुम्हाला आमचं हे कॉम्बॉक्स पाहायला मिळेल. माझ्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर भालचंद्र दादा भोईर आणि आमचे ऑनलाईन अपडेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरव, दोन्ही 12th मान. खूप चांगली व्यवस्था आम्हा समालोचकांची या स्पर्धेमध्ये करण्यात येते. आणि कॉम्बॉक्स सध्या तरी तुम्ही स्क्रीनवरती बघितलं. कर्णधार आलेले आहेत. ऑन साइड उकळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल लॉंग लेग रिजन मध्ये. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा ओलांडतोय चौकार. विकेटची पर्वा नाहीये. कर्णधार कल्पेश वैतीला आपण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑफ स्टंप हलका बाहेर निघाला होता, थोडा खाली वाकला. त्याने बघितलं लेंथ, हार्ड लेंथ आहे आणि ऑन साईडला हुक करत असताना हा चौकार वसूल करताय. चौकारासोबत 69 झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साईडला पॅक करण्यात येते. आपण बघत आहोत 4 फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन.
पुन्हा तसा शफल झाला होता, फॉलो करण्यात आलाय गोलंदाजाकडून फलंदाजाला. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर शफल झाल्यानंतर चौकारानंतर येतोय डॉट बॉल. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा. 69 वरती धावफलक. राऊंड विकेटने क्रीजचा कोपऱ्याचा खूप चांगला वापर आणि जसे सफल झाले होते आणखीन बाहेर टाकण्यात आलाय गोलंदाज नितेश कडून हा चेंडू. ओ झोन मध्ये पिकअप शॉट स्क्वेअर लेगला क्लिअर करेल कल्पेश वैतीचा कडक शॉट षटकार. आडवा बॅटने प्रचंड ताकदीचा वापर करत असताना फलंदाज कल्पेश वैतीचा बॅट मधून आलेला षटकार ज्याला स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघत आहात. 6व्या क्रमांकावरती आलाय. 3 चेंडूंचा सामना. 10 वरती नॉट आउट. त्याची टीम माहुलगाव कोळीवाडा 75. आहा पुन्हा चाललाय बॉल स्क्वेअर लेगला सीमारेषेचा बाहेर. भव्य षटकाराच्या सहाय्यानं धावा फलकावरती 81 धावा तुम्हाला पाहायला मिळतात माहुलगाव कोळीवाडाचा. आणि आता 82चं टार्गेट असेल दुसऱ्या डावामध्ये. साई स्पोर्ट्स हारभाव संघासमोर धावत आपण टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस करण्यात येईल. द्वितीय फेरीला प्रारंभ होईल या मॅच नंतर. वनू स्पोर्ट्स जगदमान टेंबवली विरुद्ध धनेश 11 जय बजरंग गोरसेबी. तर आदरणीय रमेश दादा राणे मी यांना विनंती करणं आपण आपल्या शुभास आपण नाणेफेक करायचे. बिग बॅटल एक जबरदस्त फाईट. एका बाजूला टेंबिवली दुसऱ्या बाजूला असणार आहे जय बजरंग गोरसेबी. नाणेफेक होते 5 ओव्हरची मॅच असणार आहे. टेल कॉल केला टेंबिवलीच्या कॅप्टनने आणि आलेले टेल. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करताय समोर जय बजरंग गोरसेबी. सातत्याने एकाच तालुक्यामध्ये आपण अनेकदा एकमेकांच्या समोर येत आहेत आणि आज त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. तुम्ही पहिली मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. काही प्लॅनिंग केलं आहे का गोरसेईला हरवण्यासाठी? खरं तर बऱ्याचशा प्लॅनिंग केल्या जातात. तुमच्या माध्यमातून काही अशी रणनीती स्ट्रॅटेजी असणार आहे का? प्लॅनिंग वगैरे तर काही नाही, जे असेल ते मैदानावर. ही मॅच एक चांगली बॅटल म्हणून आम्ही या मॅचकडे बघू शकतो का? हो नक्कीच. काय सांगशील? टॉस महत्त्वाचा असतो. टॉस गमावलाय. बॅटिंग करायची आहे. किती धावा कुटण्याचा प्रयत्न पहिल्या मॅचमध्ये 80 गेल्यात. आता इथून समोर टेंबिवली आहे त्यामुळे एक वेगळी रणनीती असणार. संघ बदललेले आहे त्यामुळे किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? समोर प्रतीकचा संघ आहे. 60+ करण्याचा प्रयत्न असेल कारण की आमची गोलंदाजी चांगली आहे. 60+ जर आम्ही केलं तर आम्ही विजय होऊ शकतो. मॅच चांगली होईल का? हो नक्कीच. तर दोन्ही संघांना 5 ओव्हरची मॅच असणार आहे आणि टॉस जिंकलेला आहे टेंबिवलीने आणि निर्णय घेतलेला आहे. त्यांनी फिल्डिंगचा इन्व्हाइट केलं आहे जय बजरंग गोरसेबीला त्यांनी बॅटिंगसाठी. आणि आपण लगेच जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच के के. पुनश्च सर्व लाडके क्रीडसेकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा. ज्या स्पर्धेची वाट आपण दरवर्षी आतुरतेने बघत असतो अशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धानिवली गावाची आणबान शान परंपरा क्रिकेटची 32 वर्ष अभिमानाची स्पर्धा मानाची आणि या आदर्श धानिवली गावाची. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आज सेलिब्रेशनचा दिवस, जल्लोषाचा दिवस आणि आजचं खास आकर्षण म्हणजे ठाणे वर्सेस रायगड
या दोन जिल्ह्यांमध्ये एक जबरदस्त युद्ध, ते देखील रात्री ठीक 8 वाजता. यायला विसरू नका मैदानावरती. आणि जी मजा मैदानावरती येऊन बघण्यात आहे ती मजा यूट्यूबवरती नाही आहे. पण ज्यांना खरं तर इथे येणं शक्य नाही, काही कामामुळे म्हणा किंवा काही कारणास्तव इथे येता येणार नाही, ते यूट्यूबवरती बघू शकतात. आणि 10 क्रिक वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर जरूर करा. टार्गेट खरं तर आज कुणाल म्हणाले की 1,20,000 असं टार्गेट आहे. 1,18,000 पर्यंत गेलेलं आहे. आणि आता 1,20,000 किंवा मी म्हणालो की 20,000च्या पेक्षा जास्त, 1,20,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर होतील अशी आपण अपेक्षा करूया. कारण ठाणे वर्सेस रायगड जेव्हा जेव्हा ही लढत होते तेव्हा जे चॅनल तर स्पर्धा कव्हर करत असतात त्यांना त्याचा फायदा होत असतो. कारण एक चांगली बॅटल असणार आहे आणि सगळी स्टारकास्ट मैदानावरती उतरताना दिसणार आहे तुम्हाला. आज या आदर्श क्रिकेट संघ दानिवलीच्या वतीने आयोजित दानिवली आदर्श चषकामध्ये आज सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. खरं तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दानिवली कुठे आहे, मगाशी मला काही जणांनी सांगितलं की लोकेशन सेंड कर, आणि भरपूर जण येतील. फक्त मुरबाड तालुक्यातील नव्हे तर कल्याण तालुका असेल, अंबरनाथ तालुका असेल, बदलापूर तालुका असेल, किंवा ज्यांना शक्य आहे इथपर्यंत पोहोचण्याचं, किंवा ज्यांच्यात क्रिकेटचा किडा आहे ती लोक येणार. किती लांब असू ते मैदानावरती येणार. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. 82चं टार्गेट आहे. साईश खारबाव या संघासमोर ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघतायत करण पाटील आणि प्रणय पाटील. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने, पॉवर प्लेचा एक परफेक्ट शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. पाहणं लागल्यानंतर मला वाटलं माटे आहे का, पण माट्या दिसत नाही. माट्या रेस्ट करतोय. माट्याला आज रात्र गाजवायचे, रात्र जागवायचे. आणि योगेश इंद्रेकर म्हणतात आम्ही आहे. योगेश इंद्रेकर, तुम्ही नाचायला सुरुवात करायला हरकत नाही. तुमच्यामध्ये एक चांगला कलाकार, नृत्य कलाकार लपलेला आहे. चौकारने सुरुवात होते. हाफ ट्रॅकर आहे ऑन साईडला, व्यवस्थित नाही झालं टायमिंग, झेलची शक्यता. फलंदाज बाद होतोय करण पाटील. पहिलं यश महेशला. महेशचं सुरेख कमबॅक. मैदानात पराग येतोय. परागला लवकर यावं लागलं कारण करण बाद झाला. करणने सुरुवात खूप सुंदर केली होती. ऑफ साईडला एक ओरपी चेंडू मिळाला, त्याने कव्हरच्या दिशेने त्याला पाठवला, पण त्यानंतर गुड लेंथवरनं एक चेंडू बाहेर निघणारा अगेन्स्ट द स्विंग, अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू फार वर गेला आणि त्या ठिकाणी सुंदर जजमेंट आपण बघितलं क्षेत्ररक्षकाचं. झेल टिपलाय. पराग येतोय. टार्गेट 82च आहे. फार मोठं लक्ष आहे. पण बघूया इथून कारभाव संघाकडे ती क्षमता आहे. हा संघ देखील तितकाच तुल्यबळ ताकदवर संघ आहे. हा देखील प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा महेश. हा चेंडू शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. शफल झाले ते आउटसाइड ते ऑफ स्टंप आले आणि हा फटका त्यांनी बनवलेला आहे. हा चेंडू खरं तर ऑफ स्टंपवरती होता. लाईन लेन चांगली होती, पण फलंदाज नेहमीच अशा पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवत असतात. आणि हा तोच फटका आपण बघितला परागच्या बॅटमधून. परागला ठाऊक आहे पहिला चेंडू जरूर फेस करतोय, पण 82चा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी हवाई सफर फार गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीलाच पॉवर प्लेमध्ये धावा जर आल्या तर एक दबाव माहुल कोळीवाडा संघावरती ते निर्माण करू शकतात. महेश पुन्हा एकदा.
रिवर्सचा वापर. इथे काय घडलंय, चेंडू मात्र यष्टी रक्षक शॉट, थर्डमॅन शॉट फाईन लेगला पीट करून बायच्या रूपाने ही धाव येते. 4 धावा. त्यांना वसईची केळी भरपूर आवडतात कारण सातत्याने हेच गाणं मी ऐकतोय. आणि अशा प्रकारे आपण बघतात मैदानामध्ये काय घडलंय. चौकार आलाय आणि 3 चौकार आत्तापर्यंत आलेले आहेत आणि यात सुरुवातीची गरज आहे. परागला लढावं लागेल, परागला इथून फाईट करावी लागेल. कारभावच्या प्रतिष्ठेचा सवाल आहे. हो, यावेळेस मात्र काय घडलंय, शॉर्ट थर्डमॅनच्या मागे चेंडू पडतोय, फार वेगाने निघालाय, डायव्हर्ट झालाय फाईन लेगच्या दिशेने, तिथे चेंडूला थांबवलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान केला जाईल आणि या 3 धावा. यष्टी रक्षक बघा किती मागे धावत गेले होते, यष्टी रक्षक होते त्या ठिकाणी. कल्पेश वैती लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. बॅटचा कुठलाही स्पर्श झाला नाही पण बघू शकाल हा लेग ब्रेक होता. पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेतोय, प्रयत्न सुरेख झाला होता, एफर्ट्स खूप जबरदस्त. कल्पेश फार वेगाने धावत गेले आणि माहुल कोळीवाडा संघ फार दूरचा प्रवास करून या ठिकाणी आलेला आहे. खूप चांगली बॅटिंग मंगेश वैतीची आपण बघितली, कल्पेशची आपण बॅटिंग बघितली. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा महेश. धावा धावपलकावरती 15. हो, यावेळेस व्यवस्थित नाही, टायमिंग झाला, टॉप एज लागला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतात वेगाने, तोपर्यंत ही 1 धाव्या दरम्यानच्या काळात. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 16 धावा. रिक्वायर्ड रेट 16.5 आहे, करंट रन रेट 16 आपण बघतायत. 1 गडी गमावलेले आहेत. बाद होणार फलंदाज करण पाटील. सुरुवात सुंदर कव्हर ड्राईव्हने करणने केली पण त्यानंतर त्याचा जो फटका फुलचा तो फसला आणि तो बाद झाल्यानंतर मात्र पराग आला. परागने सूत्र आपल्या हातात जरूर घेतलेली आहेत. पराग खूप चांगली बॅटिंग करतो. इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आपण बघितलं की मंगेश वैती, कल्पेश माहुलकर खूप जबरदस्त बॅटिंग. मंगेश वैकर तर लवकर बाद झाले होते पण कल्पेशची बॅटिंग आपण बघितली. 34 धावा केल्या वैयक्तिक आणि मंगेश बाद झाला. इमान देखील लवकर बाद झाले होते पण महेश माहुलकर लवकर बाद झाले होते. मंगेश वैती यांनी किती धावा केल्यात, 29 केल्यात. म्हणजे ही पार्टनरशिप फार मोठी झाली आणि काय जबरदस्त क्रिकेट आज दाखवलं. सुरुवात थोडीशी ढगमगता, टायमिंग थोडंसं बघा, टाईमबद्दल पंचांनी थोडीशी सूचना द्यायची. वेळ जास्त घेऊ नका मंगेश वैती, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. कारण की जरी विद्युत प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला संध्याकाळी मॅचेस स्टार्ट करायच्या असल्या तरीही काही गोष्टी आम्हाला वेळेवरती पूर्ण करायच्या आहेत. आज भरपूर संख्येने मान्यवरही या दिशेने येतील आणि ठाणे वर्सेस रायगड ही मॅच प्रत्येकासाठी ही प्रेक्षणीय मॅच असणार आहे, पर्वणी असणार आहे, ज्या मॅचची प्रत्येकजण वाट बघतो. आणि मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडते आणि त्याचा बहुमान दानिवली गावाने या आदर्श क्रिकेट संघाने प्राप्त केलेला आहे. या मॅचकडे बॉलिंग मार्कवर कल्पेश माहुलकर येत आहेत. बॅटिंग खूप चांगली झाली. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज प्रणय खूप आधी खेळले, टायमिंग नाही झालं, चेंडू मात्र नंतर येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षक व्यूहरचना बघू शकाल. एक मिड विकेट आहे, त्यानंतर एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डमध्ये एक मिड ऑनला आपण बघतायत एक फाईन लेग आहे आणि ऑफ साईडला आपण बघू शकाल डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक. हो, यावेळेस पंच करतात, झेल ची शक्यता आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहे. झेल टिपलाय, महेश मांडवकरने टिपलाय झेल आणि मैदानावरती लागतोय साईश खारभाव संघाला हा दुसरा धक्का. देतोय सूरज पाटील SP येत आहेत मैदानावरती. धावावरती 16 आहेत, 2 गडी गमावलेले आहेत, करायच्यात एकूण 82.
वरसेने आज 80 केल्या आणि माऊलगावने 81 केल्या त्या मॅचमध्ये. आज धावांचा पाऊस संध्याकाळपर्यंत भरपूर पडणार आहे आणि बघूया ठाणे आणि रायगडमध्ये काय घडणार आहे. बऱ्याचदा हे दोन संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि अनेकदा का तर प्रेक्षकांसाठी ही मॅच म्हणजे नेहमीच पर्वणी ठरलेली आहे. तर बघूया संध्याकाळी कोण कोण आहे. तर रायगडचा संघ जाहीर झाला, ठाण्याचाही संघ जाहीर झालेला आहे. ओ हो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. येऊ दिला आणि त्यानंतर मात्र चेंडू परफेक्ट मिडल केला बॅटवरती. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पॅरल स्ट्रोक होता. 6 धावा जरूर मिळतील. इथून हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप मधून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सूरज पाटील एक सूर्य मात्र अस्त्र जात असताना आपण मैदानामध्ये दुसऱ्या सूर्याचा उदय होतोय आणि सूरज पाटीलच्या बॅटमधून 2 चेंडू 2 मोठे फटके आलेले आहेत. कुठेतरी का असेना, थोडीशी का असेना चिंता जरूर वाढलेली आहे. माऊलची माहिती आहे, क्रिकेट आहे. मंगेश वैदीने क्रिकेटमधले अनेक सुखदुःख बघितलेले आहेत, अनेक मैदानं गाजवलेली आहेत. मग ती ओपनच्या माध्यमातून असू दे, लेदर बॉल असू दे, टेनिस बॉल असू दे. इथे हा चेंडू खूप उंच खूप उंच खूप उंच आणि जातोय तितकाच लांब आणि जाताना देऊन जातोय सूरज पाटील आणि साईश कारभाव संघाला 6 धावा. रणशिंग फुंकलेले आहे. सूरज पाटीलने धोक्याची घंटा वाजवलेली आहे पण सूरज पाटीलला अजूनही इथून भरपूर पुढे न्यायचं आहे. खरं तर 82 धावा करायच्या आहेत आणि या सूरज पाटीलचं खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं आहे कारभावसाठी. ओ हो सुंदर चेंडू ऑफ स्टंपवरती होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक दुसरं संपलेलं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल कशा पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू पडल्यानंतर थोडा पुढे ठेवला, खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह करायचा होता पण करू दिलं नाही, बीट केलं. अशा प्रकारे 2 षटकं. धावसंख्या धावफलक होती 32, रिक्वायर्ड रेट 15.79. त्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत असलेले चंदू ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि नक्कीच CM साहेबांसोबत ते असतात, अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये आहेत. तर चंदू ठाकरे साहेबांचं देखील आम्ही आगमन करतोय. महाराष्ट्र पोलीस असं म्हणतात की सण होतो साजरा गर्दीतला, कारण माणूस उभा असतो वर्दीतला आणि हे सगळे आपले पोलीस नेहमीच त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे समाजासाठी आणि समाज रक्षक, समाज मित्र पोलीस आणि त्यांच्या समेत आहेत अर्जुन भोईर देखील आणि या गावचे सुपुत्र आहेत धानिवीचे. त्यांचे आपण स्वागत करूया. नवूया मॅचकडे. 32 धावा झाल्यात. आता 18 चेंडूत करायचे आहेत 50. 18 चेंडू 50 म्हणजे 16.67 रिक्वायर्ड रेट. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. ओ हो कुठे गेलाय बघूया. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून गेलाय का धानिवली गावामध्ये? हो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सूरज पाटीलने मात्र इथून स्वागत केलंय मनीष माऊलकरचा. स्वागत आहे मनीष तुझं क्रीज वरती जणू काय या षटकाराने तो सांगतोय मनीषला आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 38. परागच्या बॅटमधून आलाय षटकार आणि पराग देखील आता मात्र सूरजने 16 गेल्यात कारण सूरज असं म्हणतात की कानामागून आला तो तिखट झाला आणि पराग म्हणतो मी कुठे थांबू, आता मलाही इथून प्रयत्न करावा लागेल कारण दोन्ही इंडने जर धावा आल्या तर मात्र इथून कारभाव संघ
विजयाच्या दिशेने कूच करेल. इथे आपण बघू शकाल हा चेंडू जाऊ दिलाय, जजमेंट चुकलंय परागचं. परागला वाटलं की हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप खूप जास्त बाहेर आहे, त्याने सोडून दिला. आशाभूल नजरेने पंचांकडे पाहिलं, पण पंच त्या ठिकाणी ठाम, कुठल्याही प्रकारचा सिग्नल आला नाही. पण या क्षणाला एक एक चेंडू फार महत्त्वाचा इथून दोन्ही संघाच्या दृष्टीने. इथे एक एक चेंडू जर डॉट आला तर माऊलगावसाठी नक्कीच ती फार मोठी गोष्ट असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या फटक्यांच्या शोधात यावेळेस मात्र पायचीचा अपील. पंच सांगतायत ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाली होती, त्यामुळे अपील तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही. आणि या दरम्यान लेग बायच्या रूपाने एक धाव, धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय पुढे सरकते ती 1ने जाऊन पोचले ती 39च्या घरामध्ये. 15 चेंडू 43 हवा समीकरण आहे मैदानावरती खारबावसाठी. आणि जबरदस्त युद्ध सुरू आहे. 82चं टार्गेट आहे, त्याची पर्वा न करता दोन योद्धे खारबावच्या मैदानावरती लढत असताना संघाच्या प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी आणि नक्कीच कौशल्याची ही लढाई या मैदानावरती लढली जाईल. बघूया, लक्ष कठीण आहे, अशक्य म्हणता येणार नाही. मनीष हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस मात्र नक्कीच वेल लेफ्ट, वाईट बॉलचा इशारा, दबाव येतोच. अशा क्षणाला किती मान खेळाडू असू दे, इंटरनॅशनल क्रिकेटचा असू दे किंवा कुठलाही खेळाडू असू दे, मॅच जेव्हा क्रुशियल स्टेजला येते दबाव हा येतोच. तो दबाव आपण बघितला. हा चेंडू सुंदर होता, काय कमबॅक होता, यॉर्कर होता. आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि आतमध्ये आला. आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट येत आहेत आणि बॅट आणि पॅडच्या मधून अगदी यष्ट्यांच्या जळून गेल्या, थोडक्यात बचावलेले आहेत. काय गोलंदाजी होती, अशीच गोलंदाजी झाली तर नक्कीच अडचणीत आणतील खारबावला. पण बघूया 42 करायच्या 14 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला आपण पूल करतात, गॅपमध्ये आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण कशा पद्धतीने खेळले. चेंडू अगदी पडल्यानंतर शरीराच्या दिशेने येत होता आणि उंची नव्हती, उसळला नव्हता जास्त, आपण बघितलं. तर 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ओहो, लॉब केलाय, टायमिंग नाही झालं व्यवस्थित आणि झेल त्या ठिकाणी टिपलेलं आहे सुनील माऊलकर यांनी. आणि या क्षणाला हा ब्रेक थ्रू फार गरजेचा होता. फलंदाज बाद होतो मैदानावरती, आपण बघतायत सूरज पाटील. डोकेदुखी ठरत होती माऊलगाव संघासाठी आणि या ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळून दिला जाता जाता मनीष माऊलकरने. आणि या ओव्हरमध्ये किती धावा आल्या तर मला सांगतील आमचे स्कोरर भालचंद्र. 12 धावा आल्यात. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, पण असं वाटलं होतं की हे षटक खूप महागडं ठरेल, पण पुढच्या 5 चेंडूचा काय कमबॅक राहिला मनीषचा. तर बॉलिंग मार्कवर कल्पेश वैद्य येत आहेत. यावेळेस थोडासा वॉर्मअप करत असताना 12 चेंडू 38ची गरज आहे. मैदानावरती न्यू बॅटर दाखल झालेला आहे मनीष तरे. मोनिश तरे 5व्या क्रमांकावरती येतोय मोनिश. आता बघूया इथून कशा पद्धतीने रणनीती असे खारबावची. पराग वर आता ही जबाबदारी असणार आहे. आता मोनिश मैदानावरती आलेले आहेत. 38 करायच्यात. प्रति ओव्हरमध्ये 19 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट. कल्पेश रिव्हर्स खेळतात. टायमिंग नाही झाला व्यवस्थित, नाही मिडल करता आला. चेंडू गेलाय शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकच धाव येते. सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाही माऊल कोळीवाडा संघाला, पण खूप सारा फरक पडेल खारबावला. त्यामुळे इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण 37 करायच्यात. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये स्ट्राईकवरती येतात फलंदाज मोनिश.
तर बघूया मोनिशकडे काय रणनीती आहे, कुठल्या माइंडसेटने तो बॅटिंग करतोय. खरं तर इथून माइंडसेट एकच असायला हवा की आता षटकार आणि चौकारच मारायचे आहेत. हो, यावेळेस मात्र गतीमध्ये मिश्रण बघू शकाल. गुडलेंतवरनं टॉस केला, जास्त गती नव्हती, मागे गेले होते, फटका भरवण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पडल्यानंतर सरळ निघतोय मागे, यष्टांच्या मागे मास्टर माइंड मंगेश. पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये हा लेग ब्रेक होता, पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि फिंगर रोल करतायत. पायातला चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळल्यात, क्षेत्ररक्षक फार वेगाने आले, मंथन त्या ठिकाणी होते आणि या दरम्यान 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या 47. 9 चेंडूत 35 करायचे आहेत. कमबॅक चांगलं झालंय माऊलचं. खरं तर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या. चेक करायचंय बाउंड्री, नक्कीच कुणालची जबाबदारी वाढली. आमचे अंपायर बघा जरा बाउंड्री आहे का तिथे, चेक करा. एकूण 5 कॅमेऱ्याशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. सेफ आहे तर बाउंड्री नाहीये. 9 चेंडू 35 ची गरज. कल्पेश वैती हो, शॉर्ट ऑफ लेंथ पंच करतायत, कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन दिले गेलंय. मनीष त्या ठिकाणी आहेत, महेश मांडवकर आहे आणि अशा प्रकारे केवळ सिंगल. आता 8 चेंडूत 34 करायचे आहेत, म्हणजे 8 चौकार जर मारले तर 32 होतील. त्यामुळे इथून आता षटकारांची नितांत गरज कारभावला. शफल झालेत, पहिला येईल का, गेलाय हो नाही. काय जबरदस्त एफर्ट, काय फिल्डिंग आहे. प्रशांत पाटील पीपी. टाळ्यांचा गजर प्रेक्षकांचा जरूर होतोय आणि प्रेक्षक आमचे हे कदरदान आहेत. चेक करणार आहोत आपण, पण बघूया हा फटका बघा आणि त्यानंतर ही फिल्डिंग बघा. वर्ल्ड क्लास फिल्डिंग, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण. हो, जबरदस्त एफर्ट. हवेमध्ये झेप घेतली होती चित्याप्रमाणे. काय चपळाई, काय चतुराई, काय नजर, काय जजमेंट, काय टायमिंग फिल्डिंगचं. चेक करूया आपण स्लो मोशन मध्ये आणि त्यानंतर निर्णय देऊया. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर प्रशांत पाटील सेफ आहे. टाळ्यांचा गजर झाला होता आधीच आणि प्रेक्षक सगळे आमचे सच्चे कदरदान आहेत. चांगल्या खेळाचं नेहमीच कौतुक करतात. टाळ्यांचा गजर नेहमीच येत असतो जेव्हा जेव्हा चांगला खेळ एखादा खेळाडू करतो. काही प्रेक्षक आमचे तटस्थ आहेत, काही असतील समर्थक या दोन्ही संघांपैकी कुणाचे तरी, पण काही प्रेक्षक असे आहेत की जे फक्त क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि आज संपूर्ण रात्र जागवणार आहेत. यातले कित्येक जण घरी जाणार नाही. हो, आणखीन एक तडाखा. यावेळेस मात्र प्रशांतच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतोय हा षटकार. आणि सामना जर टाय झाला तर या स्पर्धेमध्ये आहे टाय ब्रेकिंग मेथड, तो म्हणजे सुपर ओव्हर. सुपर ओव्हर आपण बघितली या स्पर्धेमध्ये वाघाची वाडी आणि धानिवलीमध्ये, ती देखील टाय झाली, सुपर ओव्हर टाय झाली. आणि त्यानंतर आपण अगोदर डिक्लेअर केलं होतं की सुपर ओव्हर टाय झाली की टॉसवरती मॅच दिली जाणार आणि वाघाची वाडी संघाने नाणेफेकीवर तो सामना जिंकला. हे आपण सन्मान घेऊया. एक या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत आहेत आणि नक्की CMचे खरं तर आमचे मुख्यमंत्री साहेबांचे अत्यंत जवळचे, त्यांच्या सेवेमध्ये चंदूजी ठाकरे साहेब यांना आपण सन्मानित करूया. श्याम भोईर आमचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. चंदू ठाकरे साहेब यांचा सन्मान. हा चेंडू यावेळेस मात्र गेला सीमा रेषेच्या बाहेर. 27 मधल्या 6 आलेल्या आहेत, आता उरल्या 21 आणि त्या करायच्यात 5 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मोनिश सांगतोय हो जरा थांबा. कोणीतरी आवाज दिला बाउंड्रीवरनं की अशा प्रकारे जर पुढच्या 2-3 चेंडूमध्ये मोठे हिट आले तर मात्र कारवा पुन्हा एकदा शिरकाव करेल.
पण अजूनही मॅच बॅलन्स आहे, सस्पेन्स कायम आहे, रोमांच कायम आहे. कारण अजून येणाऱ्या 1-2 चेंडूमध्ये जर 2 मोठे हिट आले तर मात्र मजा येईल. आणि पराग मैदानावरती अजूनही आहे. हा चेंडू जाऊ दिला, यावेळेस मात्र का जाऊ दिलाय पंचांनाही प्रश्न पडलाय, त्यांनी कमरेवर हात दिलाय. पुन्हा एकदा जजमेंट चुकलं. या क्षणाला अशा पद्धतीने चेंडू जाऊ देणं म्हणजे पराभवाला आमंत्रण देण्यासारखा. फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने गेला असता, पॉइंटलाही गेला असता, पण तसं काही घडलं नाही. हा चेंडू ऑन साइडला अलंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक फार वेगाने आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण मंथन पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय. केवळ एकच धाव आणि आता इक्वेशन विजयासाठी 3 चेंडूत 20 करायचे आहेत. तो डॉट बॉल कुठेतरी आता मात्र पराभवाच्या छायेमध्ये घेऊन गेलाय तो कारभाव संघाला. कारण तो फुलटॉस चेंडू जर कुठेतरी त्यावरती एखादा मोठा हिट आला असता तर कदाचित ही मॅच अजूनही कारभावला जिंकण्याची संधी असती. पण इथून आता 3 चेंडूत 20 कसे होणार? का 3 षटकार मारत 18च होणार. एखाद दुसरा खराब आला तर काही घडू शकतं, पण तसे काही चिन्ह दिसत नाही आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साइडला आणि अशा प्रकारे आपण बघतात केवळ औपचारिकता आता शेष राहिलेली आहे. कारभावचे समर्थक नक्कीच निराश असतील, पण चांगली फाईट दिली. कारभावनेही 82 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ कुठेही कोलमडला नाही, त्यांनीही लढा दिला. पण जिंकणं महत्वाचं असतं. इथे मात्र जाता जाता हा चेंडू भिरकावलाय, पण तिथे मांडवकर होते, पण महेश मांडवकर यांच्या रेंजच्या बाहेर षटकार जरूर आलाय. हा षटकार नक्की जय पराजय मधलं थोडंसं अंत जवळ करेल. बघू शकाल फटका ऑफ स्टंप मध्ये चेंडू होता ऑन साइडला. परागची एकाकी झुंज. खरं सुरुवात करण पाटीलने चौकारने केली, करण बाद झाला, पण त्यानंतर प्रणयही आपण बघितलं बाद झाला. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा देखील सीमारेषे बाहेर गेलाय. म्हणजे केवळ किती धावांनी हा सामना गमावलाय बघा, केवळ 6 धावांनी हा सामना गमावलेला आहे. म्हणजे एक षटकार कमी पडला कुठेतरी, तो चेंडू डॉट गेला. तो षटकार जो मगाशी प्रशांत पाटीलने अडवला कदाचित तो टर्निंग पॉईंट ठरला या मॅचचा. आणि तो फुलटॉस बॉल तो देखील मिस केला. भरपूर चर्चा होऊ शकते सामना खरं तर गमावल्यानंतर, या सगळ्या चर्चा आपण करत असतो, पण फाईट चांगली झाली. केवळ 6 धावांनी हा सामना कारभावने गमावलेला आहे. पण 82चा पाठलाग करत असताना हा संघ लढला, वाघासारखा लढला. या मैदानावरती चांगली कामगिरी त्यांनी केली, पण पराभव त्यांचा जरूर झाला, पण नक्कीच मनं त्यांनी सगळ्यांची जिंकली आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत. नक्कीच